Uh, So, dear student, today we are going to start our new chapter from section 1, Prose, name the call of the soil. Call of the soil. It is on page number 25. तिकडं कॉल ऑफ द सॉइल त्याच्या खाली दिला आहे अ सेंट ऑफ राईस. सेंट ऑफ राईस म्हणजे जे राईस आहे तांदूळ, जो सुगंधी तांदूळ ज्याला म्हणतो आपण, त्याच्याबद्दलचा हा पाठ आहे. आणि सेंद्रिय पद्धतीने म्हणजे कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता जी शेती करण्यात येते प्रामुख्याने त्याच्यावर तो आधारित आहे. इकडे समोर फ्रंट पेजवर पहा आईस ब्रेकर्स दिला आहे. डिस्कस द फॉलोइंग विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. वन इज डन फॉर यू. जसं पहिलं, बिफोर इटिंग ॲपल्स ब्रॉट फ्रॉम द मार्केट आय वॉश अँड पील देम. त्याच्या पुढे लिहायचं आहे टू गेट रिड ऑफ डर्ट अँड पेस्टिसाइड्स. का आपण मार्केटमधून ॲपल आणल्यानंतर आपण त्याला वॉश करतो का त्याच्यावर जी धूळ किंवा इतर जे जंतू असतील ते निघून जावे. सेकंड आहे फूड अडल्टरेशन मीन्स, ज्याला आपण भेसळ म्हणतो अन्नाची. तर त्याचा अर्थ काय का इन अ मार्केट इन अ मार्केट इन अ फार्मर्स मार्केट वी फाइंड. जसं जे फार्मर्स मार्केट आहे तिथं आपण काय पाहतो, लोकली ग्रोन फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. का त्यांनी त्यांच्या स्तरावर जे फळं किंवा ज्या पालेभाज्या ज्या त्यांनी आपल्या शेतामध्ये पिकवल्या आहेत त्या आपल्याला तिथं दिसतात. ऑर्गॅनिक फूड इज ग्रोन बाय युझिंग. जे ऑर्गॅनिक फूड ज्याला म्हणतो आपण ते ऑर्गॅनिक फूड. तिसरं नंबर आहे फूड अडल्टरेशन. फूड अडल्टरेशनचा अर्थ काय होतो, अन्नाची भेसळ. त्याचा अर्थ काय, त्यात ॲडिशन ऑफ अन इन्फेरियर सबस्टन्स टू इन्क्रीज द क्वांटिटी ऑफ फूड. म्हणजे त्याच्यामध्ये इतर अशा काही गोष्टींचं मिश्रण करायचं का जेणेकरून त्याचं वजन जे आहे किंवा त्याची जी क्वांटिटी आहे ती काय होईल, वाढेल. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक जे फूड आहे, ऑर्गॅनिक फूड इज ग्रोन बाय युझिंग. ऑर्गॅनिक फूड कशा पद्धतीने आपण हे करतो, नॅचरल फर्टिलायझर्सचा त्याच्यामध्ये वापर असते आणि ट्रॅडिशनल सीड्सचा, त्या ज्या पारंपरिक जे आपले बियाणे आहेत त्यांचा वापर होतो आणि नैसर्गिक खतांचा त्याच्यामध्ये वापर होतो. आणि ईमध्ये काय, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स मीन कसे, जसं त्याच्यामध्ये कंपोस्ट मॅन्युअर्स आहे किंवा ग्रीन मॅन्युअर आहे, शेणखत वगैरे आपण म्हणतो, तर यांचा वापर त्याच्यामध्ये होतो. त्याच्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम. इथं काय दिलं आहे की हे राईस व्हेरायटीज अवेलेबल ॲट माय ग्रॉसर शॉप. म्हणजे आमचं जो ग्रॉसर शॉप आहे तिथं जे काही तांदूळ अवेलेबल आहेत त्याचे नाव आपल्याला इथं द्यायचे. जसं आपण इथं अवेलेबल गोष्ट आहे बासमती, आंबेमोहर, कोलम, जय श्रीराम, आणखी जे तुम्हाला वाटू लिहू शकतात ते तुम्ही करू शकता. त्याच्या खाली फाइंड आउट फ्रॉम युअर ग्रँड पॅरेंट्स ऑर पॅरेंट्स the names of vegetables and fruits they had eaten in their childhood and mention how the vegetables and fruits are different from ones today. तर तुमचे जे आजोबा, आजी किंवा आईवडील यांनी त्यांच्या लहानपणीची फळं खाल्ली असतील ती आणि आज जे अवेलेबल आहे ती, तर आपल्याला त्यांना त्याच्याबद्दल विचारायचं आहे आणि ते आपल्याला तिकडे लिहायचं आहे. जसं नेम ऑफ द व्हेजिटेबल ऑर फ्रूट, त्याचा जो आकार, त्याचा कलर आणि त्याची टेस्ट. ठीक आहे, हे तुम्हाला करना है. उसके बाद नीचे सेकंड, यू माइट हैव लर्न अबाउट ऑर्गेनिक फार्मिंग, मेक ग्रुप्स अँड डिस्कस द डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल फार्मिंग अँड ऑर्गॅनिक फार्मिंग अँड राईट इट डाऊन. आपण जे सेंद्रियची शेती म्हणतो आपण, नॅचरल, याच्यामध्ये फर्टिलायझर्सचा, सीड्सचा, ट्रॅडिशनल सीड्सचा वापर होतो. आणि आज जे आपल्याला जे शेतीचा जो प्रकार दिसतो कन्व्हेन्शनल, तर याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो आपल्याला इथं द्यायचा. कन्व्हेन्शनल फार्मिंगमध्ये काय होतं, केमिकल फर्टिलायझर्सचा, रासायनिक खतांचा वापर होतो. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये नॅचरल आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सचा वापर होतो.
याच्यामध्ये केमिकल पेस्टिसाइड्सचा वापर होतो, म्हणजे जी फवारणी वगैरे जी केली जाते, रासायनिक द्रव त्याच्यामध्ये वापरण्यात येतं. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये मात्र नॅचरल किंवा ऑर्गॅनिक अशा प्रकारच्या पेस्टिसाइडचा वापर केला जातो. त्याच्यानंतर जे हायब्रिड किंवा GM सीड्स असतं कन्व्हेन्शनल फार्मिंगमध्ये, आणि ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काय ट्रॅडिशनल सीड्सचा वापर केला जातो, म्हणजे पारंपरिक बी बियाणे त्यांचा वापर त्याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवर आपल्याला रायटरबद्दल माहिती देण्यात आलेली आहे, अबाउट व्यंकट अय्यर. व्यंकट अय्यर जो रायटर आहे तो त्याचं नाव आहे व्यंकटेश्वरन किंवा व्यंकट अय्यर, का ज्यांचा जन्म कधी झाला आहे, बॉर्न इन 1966. व्यंकटेश्वरन Venkat Iyer is a science graduate and certified project management professional. He last worked with the IBM in Mumbai as a project manager for software implementation. After 17 years in IT industry, he quit in 2004 to live on his organic farm in a pet village in Dahanu Taluka, Palghar district, Maharashtra. His book, Mung over Microchips, traces his transition from a techie to farmer over a period of 15 to 17 years. It was not a career change, but a lifestyle change I was looking for. तर IT क्षेत्रातून शेतीच्या क्षेत्रामध्ये हे जे त्यानं पदार्पण केलं, तर त्याला लाईफस्टाईल आपली स्वतःची चेंज करायची होती. त्याच्यामुळं ITचं फील्ड सोडून त्यांनी स्वतःचं वास्तव्य कुठं केलं, त्यांच्या पेट विलेज का जे डहाणू तालुका पालघर डिस्ट्रिक्टमध्ये आहे. ही इन्सिस्टेड ऑन प्रॅक्टिसिंग ऑर्गॅनिक फार्मिंग फ्रॉम द आउटसेट. ही वॉज रिसोलेट इन स्पाइट ऑफ न्यूमरस चॅलेंजेस विच ही फेस्ड. आणि त्यांनी नेहमी सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला, केमिकलचा वापर न करण्याचं लोकांना त्यांनी सुचविलं. And he was resolute in spite of numerous challenges which he faced. So today, not only does he deliver lectures on an organic farming, but also has joined hands with the organic farmers and NGO working in organic fields to propagate organic farming, to ensure that the land at least is not ravaged while they try to make a living out of agriculture. The जे NGO आहे, जे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, ज्या स्वयंसेवी संस्था आहे, त्यांच्यासोबत त्यांनी असंख्य ठिकाणी लेक्चर्स दिले. ऑर्गॅनिक शेती करण्यावर त्यांनी भर दिला आणि लोकांना सांगितलं का आपण जे शेतीवर आपण जे अवलंबून आहोत, असंही आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे, फार्मिंग आपल्या इथचं मेन ऑक्युपेशन आहे. तर अशा वेळेस जमिनीची जी प्रत आहे, त्याचा जो दर्जा आहे, तो जर कॉन्स्टंट राहावा असं जर आपल्याला वाटत असेल का, इट इज व्हेरी इसेन्शियल फॉर अस टू यूज ऑर्गॅनिक फार्मिंग. द कॉल ऑफ द सॉइल, अ सेंट ऑफ राईस, द फर्स्ट क्रॉप. तर त्यांनी फर्स्ट क्रॉपबद्दल त्याच्या लिहिलं. इट वॉज एप्रिल 2004. आय स्टूड इन द मिडल ऑफ द लश ग्रीन फील्ड ऑफ मूग, अ ग्रीन ग्राम, सो वी कॉल्ड इट, अँड लुक्ड अराउंड मी. वो लश जो वर्ड इकडे दिला आहे त्याचा अर्थ ग्रीन अँड हेल्दी. तर 2004 एप्रिलची गोष्ट आहे. तो आपल्या शेतामध्ये उभा आहे, जिकडं तिकडं ग्रीन अँड हेल्दी अशा प्रकारची मुंगाचं जे पीक आहे ते आहे. अँड इट वॉज जस्ट बिफोर सनराईज अँड द स्काय वॉज टर्निंग अ ब्राईट ऑरेंज अँड द ग्राउंड वॉज डॅम्प अँड द लीव्स वेअर शायनिंग विथ द ड्यू. माय बेअर फीट वेअर मडी as I walked around gingerly. Gingerly means very cautious or careful inspecting the plants. In the morning time, when the sun is just what we say rise, the ground was damp and dew shining everywhere. So he just stood in that of the field, and around me so were rows of the chiku trees and below a dense foliage of moong. वो foliage जो word तिकडे आला आहे, the leaves of a tree or a plant. तर झाडांची किंवा ते प्लांट जे असतात छोटे, तर आजूबाजूला चिकूची झाडं आहे. ॲट दॅट पॉईंट आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर. अँड द मूंग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 feet tall had green pods hanging out.
आणि त्याच्या सभोवताल ती मूंगची झाडं आहे, 2 फूट जवळपास त्याची उंची आहे. द पॉट्स जो शब्द आहे, अ लॉंग नॅरो अ बीन प्लांट, लॉंग नॅरो बीन प्लांट. वे आर नॉट एट राईट. देअर वॉज अ लाईट फज. लाईट फज जो वर्ग तिकडं आला आहे त्याचा अर्थ फायबर्स लाईक हेअर, जसे केसाच्या आकाराचे जे असे हेअर टाईप फायबर्स असतात ते तिकडे उगवले होते. देअर वॉज स्टील सम टाईम बिफोर द हार्वेस्ट. आय फेल्ट एक्झिलरेटेड. एक्झिलरेटेड मीन्स व्हेरी हॅपी का वेन ही ऑब्झर्व हिज अ क्रॉप. I stood watching the sun rise above the towering trees across the fence and slowly made my way back to the house, a white structure in the middle of this greenery. And after feeling very happy, so he returned to his house, which is situated in the middle of this greenery. I could not believe that I was the owner of this land and that I was looking at the first crop as a farmer. And it was the starting point of his career as a farmer, you say. So that's why he felt very happy and excited. After I had paid the advance money for the land, I thought I would have some time to get familiar with the farming. सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा इथं आलो ते ॲडव्हान्स मी पेड केला. मला असं वाटलं का फार्मिंग करण्यासाठी मला वेळ लागेल. बट मोरू दादा, द ब्रोकर हू गॉट अस द लँड, हॅड अदर आयडियाज. परंतु त्याला हे जे शेतजमीन जी घेऊन दिली, तो जो ब्रोकर किंवा दलाल आहे मोरू दादा, तर त्यांच्या याच्याबद्दलच्या आयडिया जरा वेगळ्या होत्या. ही वॉज कीन दॅट वी प्लांट मूंग ॲट वन्स. त्यांनी म्हटलं का जसं आपण शेत घेतलं आपण त्याच्यावर मूंग पेरूया. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस, बट ॲक्च्युली द ऑथर वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. आय वॉज स्टील रीडिंग बुक्स अँड ट्राईंग टू फिगर आउट व्हॉट वी कुड सॉ अँड हाऊ वी शुड गो अबाउट इट. तर लेखक का ते पुस्तक वाचायचे का बा आपण कुठलं पीक इथं घेऊ शकतो, कुठलं आपल्याला बरोबर राहील, लाईक दॅट. सो मोरू दादा was quite firm. He said the season was right for sowing moong and the best fields were available in Surat in the adjacent state of Gujarat. तर त्या मोरूदादांनी म्हटलं का आता सीझन आहे मुंगाला लावण्याचा आणि याचे जे सगळ्यात बढिया बियाणे जे आहे ते गुजरातमध्ये आपल्याला अवेलेबल होईल सुरतच्या जवळ. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड बॉट अराउंड 10 kilograms of moong. So after hearing that Moru Dada's advice, so he just what we say made a quick trip to that of the Surat and bought 10 kilograms of moong. Moru Dada rented his tractor to plow the land and quickly planted moong all over the place. आणि मोरू दादानी मग ते ट्रॅक्टर बोलावला, पूर्ण शेताची नांगरणी केली आणि ते मुंगाचं जे बी आहे ते पूर्ण पेरलं. A few days later, we were overjoyed to see the tiny green leaves. So after completion of few days, so they find that everywhere, so there were a teeny green leaves. का त्या मुंगाच्या बियांना छोटी छोटी अशी green leaves लागली होती. I had never seen moong growing before and was thrilled at sight. आता जो रायटर आहे का what we spent a lot of time of his life in IT career, so he had never seen the moong growing, and I was the same thrill I had felt as a young boy when I saw the first of the hibiscus I had planted bloom at the railway quarters in a Ville Parle in Mumbai. I was grateful to have taken Moru's advice. तो एक वर्ड तिकडे आला hibiscus, a bush with a large brightly colored flowers. तर त्याला जेव्हा तो विले पार्लेला राहायचा त्यावेळेस त्यांनी जे झाड जे लावलं होतं रोपटं बश विथ अ लार्ज ब्राईटली कलर्ड फ्लावरचं, तर ते जेव्हा फ्लरिश झालं तेव्हा त्याला जसा आनंद झाला तर तसा आनंद त्याला यावेळी झाला लाईक अ यंग बॉय. द नेक्स्ट थिंग मोरू दादा वॉन्टेड टू डू वॉज अ स्प्रे सम पेस्टिसाइड्स ऑन द प्लांट्स. नेक्स्ट मॉर्निंग मोरू दादाने त्याच्यावर कीटकनाशकांची फवारणी केली. ही क्लेम दॅट इट वुड गिव्ह अ हायर इल्ड. हायर इल्डचा अर्थ जास्तीत जास्त पीक जे आहे ते त्याच्यापासून मिळेल. अँड दिस वॉज समथिंग वी डिड नॉट वॉन्ट टू डू. वी वेअर क्लिअर दॅट वी वुड नॉट यूज एनी केमिकल्स अँड ट्राय टू एक्सप्लेन इट टू हिम. ही रिॲक्टेड ॲज इफ वी हॅड सजेस्टेड द हाराकिरी.
हॅराकिरी इकडे वर्ड दिला आहे, अ फॉर्मल वे ऑफ किलिंग युअर सेल्फ बाय कटिंग ओपन युअर स्टमक विथ अ सोड. बट द ऑथर वॉज अगेन्स्ट दॅट ऑफ युझिंग द केमिकल्स. सो दॅट्स वाय using chemicals means just what we say kill ourselves. So it took a lot of convincing to ensure that Moru Dada and his friends did not use any chemicals on the farm. They refused to understand how crops could grow without sprays. पण त्यांना आश्चर्य वाटलं का बा ते विदाऊट केमिकलचा वापर करताना आपण स्प्रे कसा का करू शकतो. Contrary to what everyone had told us, nature did her job and she needed two brides to get the work done. So soon it was harvest time and we managed a respectable 300 kilograms, an awful lot of moon, and with it a lot of confidence. And when the ill time came, so they got near about 300 kilograms of moon. And now I was certain the land was fertile and that it was possible to grow crops without chemicals. It was a major moral booster. And without using any kinds of chemicals, they got such a big one, what we say, a moon. Then the second one, the scent of rice. The first year I was late for the rice sowing season and had to resort the growing the G41 variety that was short term and recommended by the agricultural officers at the Kosba. Then he tried to sow the seed of the rice, and the next year we decided that we would start early and try to find some good traditional variety of rice to grow. But instead of using the traditional or what we say continuously going on crops of the rice, so he wanted to do something new. So we had read about traditional varieties of rice and knew that they did not require very high inputs of fertilizer. तर मी काही पारंपरिक अशा तांदळाच्या बद्दल ऐकलं का ज्यांना बा जास्त फर्टिलायझर्सची गरज नाही. अँड दीज व्हेरायटीज वेर ऑल्सो क्वाईट स्ट्रॉंग अँड रेसिस्टेड पेस्ट. कारण का त्याच्यामध्ये ते पेस्टला रेसिस्ट करण्याचा पॉवर आहे. So we were sure that it was this type of rice that would grow well in our farm where we did not use any chemicals at all. And he himself was of the opinion that without using any kinds of the chemicals, so he wanted to grow the crops. So our previous year's experience and loyal had taught us lesson and we were sure we would not plant hybrids this year. म्हणून या वर्षी आपण ते हायब्रिड्स पेरणी आपण करायची नाही असं त्यांनी ठरवलं. ओके.